नमस्कार मंडळी. तर कसे आहेत सगळे तुम्ही? मी तर मजेत आहे आणि तुम्ही कसे आहेत ते कमेंटमध्ये सांगा मला. तर आता तर मी देवपूजा करणार आहे, तर देवघर स्वच्छ करायला घेतलं आहे. देवघर पुसून घेते आणि नंतर देवपूजा करते. सकाळचे वाजलेले आहेत 9. आमचं लेटच होतं सगळं. लेट झोपतं तर मग लेट थोडंफार उठतो आम्ही, म्हणजे मी लेटच उठते थोडीफार. आणि मिस्टर तर कामाला जाण्याची तयारी करत आहेत. तर आता देवपूजा झाली माझी, करतच आहे. देवपूजा झाली आणि आज खूप लेटच उठलेले आहे मी. आणि तर घाईघाईत उभं राहूनच चहा पिऊन घेते. आणि मुलालासुद्धा खूप भूक लागली आहे, तर त्याला मला आता खिचडी बनवून ठेवलं आहे कुकरमध्ये. तर त्याला आता भरवावं लागेल मला. तर उभं राहूनच मी चहा पित आहे, बघू शकता तुम्ही. खूप म्हणजे कसं आज थोडीशी लेट झाली मी उठायला, तर घाई आहे थोडीशी. त्याला खूप भूक लागली आहे बाबूला, तर त्याला भरवते आता. तर तसं नाही जेवणार तो, थोडा मस्ती करत करत जेवतो की नाही. आता त्याला अलकंबी देते तर तो जेवेल. म्हणजे सकाळी तो आपण कसं नाश्ता करतो, तर तो त्याला काय असं आवडत नाही. तर त्याला मुगाच्या डाळाची खिचडी आवडते. तर त्याला मी 10-10:30 वाजले की ती डाळाची खिचडीच बनवून देते. मग तो खातो आपला आणि मग त्याला खेळत राहतो. नंतर आज लेट त्याची आंघोळ करणार आहे. आज आंघोळसुद्धा त्याची झालेली नाही मिळत. तोसुद्धा आज बाबू लेट उठला की नाही, तर त्याला भरवते खिचडी थोडी, खावडून घेते त्याला मी. लागला मस्ती करायला. आता पाणी पाजवते की नाही त्याला. तहानसुद्धा लागली असेल, लेट उठला ना तो, तर भूक लागलेली. तर मला हैराण करायला येत होता तो बाबू. तर म्हटलं की त्याला आता मला समजलं की याला भूकच लागली असेल, तर याला खिचडी बनवते. तर मी त्याच्यासाठी खिचडी बनवली. बघा आता तो खिचडी खायला लागला, म्हणजे इतकी त्याला भूक लागली होती. तर मला तर कळालं लगेच की बाबूला आता भूक लागली आहे. आज लवकरच लागली म्हणून त्याची आंघोळसुद्धा केली ना मी. आंघोळ नंतर करते, त्याआधी आता जे सकाळच्या नाश्त्याचा गॅस पुसून घेते. सकाळी आता म्हणजे नाश्ता वगैरे झाला आमचं, सगळं झालं. म्हणजे घरातलं कामं तर आवरायचे अजून खूप बाकी आहेत. तर नाश्ता केला, त्याचं थोडंसं गॅस थोडा स्वच्छ करून घेते. कारण की मला गॅस स्वच्छ केल्याशिवाय जेवण पण बनवायला आवडत नाही. म्हणजे कसं मी दिवसातून 2 वेळा गॅस स्वच्छ करते आणि रात्री झोपण्याच्या भांडी घासल्यानंतर मग रात्री तेव्हासुद्धा गॅस साफ करूनच झोपते. गॅस वगैरे सगळं स्वच्छ करून झोपते, मला ती सवयच आहे. तर आता दुपारचं जेवण बनवायला घेणार आहे, तर आधी गॅस पुसून घेते चांगला साबणाने घासून वगैरे, सगळं गॅस धक्का वगैरे स्वच्छ करून घेते. नंतर जेवण बनवायला घेते. म्हणजे आता हे दुपारचं जेवण बनवणार आहे मी. चला तर सुरू करते जेवण बनवायला. तर पुन्हा एकदा सांगते, माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला जेवण बनवते मस्तपैकी. आणि आज जेवणामध्ये काय बनवणार आहे मी, आपलं हेच बनवते, डाळच बनवते. दुसरं काय बनवू. एका टोपात पाणी भातासाठी ठेवते, एका टोपात. आज टोपातच डाळ शिजवते, कारण की कुकर तर आज बाबूसाठी खिचडी बनवलेला, तर कुकर घासायचाच आहे. तर टोपात डाळ बनवते, मुगाची डाळ. मुगाची डाळ कसं फार आवडते आम्हाला. आम्ही सतत म्हणजे मुगाची डाळ बनवतच असतो. त्याच्यासोबत बघूया काहीतरी मग बनवते मी मुगाच्या डाळीसोबत. मुगाची डाळ आणि आपलं प्लेन भात.
पाणी उकळलं आणि भातला टाकून घेतलं तांदूळ पाण्यामध्ये. आणि आता डाळसुद्धा धुते स्वच्छ, 2-3 पाण्याने धुवून टाकते डाळ. नंतर त्याच्यामध्ये पाणी उकळल्यावर डाळसुद्धा टोपात ठेवते. थोडेसे शेंगदाणेसुद्धा टाकणार आहे आज डाळीमध्ये. अलग प्रकाराची डाळ बनवणार आहे आज. थोडेसे शेंगदाणे टाकून घेते. आपण शेंगदाणे सांगतो, हिंदीमध्ये काय बोलतात, मुंगफली टाकत आहे मी, म्हणजे की सगळ्यांना कळालं की मी त्याच्यात काय टाकलं आहे ते. मुंगफली आणि डाळ टाकली आहे मुगाची आणि मस्त आधी शिजून घ्यायचं, नंतर तडका द्यायचा. आणि आता माझे धुतलेले जे कपडे आहेत उरलेले सुकलेले ते सगळे आता मी घडी लावून ठेवून देते. नंतर कपडेसुद्धा आज धुवायचे लेटच होणार आहे मला वाटते, कारण की आज मीच लेट उठली तर कामंसुद्धा सगळी लेटच होणार वाटते आज दिवसभराची. तर हे कपडे जे माझे थोडेसे धुतलेले होते ते घडी लावून ठेवते आणि सगळं अंथरूण वगैरे व्यवस्थित करून घेते. बेडशीट, पलंगवरची बेडशीट हे सगळं नीट करून ठेवून देते आणि कपडे घडी लावून ठेवते. आणि नंतर मी कपडे धुवायला घेणार आहे आणि ते तुम्हाला दाखवणार नाही आज कपडे धुताना, कारण की आज खूपच वेळ झाला आहे, मला लेटच उठली तर लेट झालं उठायला, खूप लेट झाला आज मला. म्हणजे अति लेट झाला. आता याची आंघोळ करून बाबूची झाली, आंघोळ करून आणलं त्याला आंघोळ करून. तर चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. बाय बाय.